आपण पण चालतो. बेसिकली तुम्हाला दोन दोन पॉईंट जॉईन करायचे बेसिकली सर्कलच्या सर्कम्फरन्सवरचे. आणि क्वेश्चन काय म्हणतो माहिती का, त्याच्यावरती 20 पॉईंट आहे. आता मी एक काम करतो, एक फॉर्म्युला सेट करून टाकू आपण. जर समजा सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती समजा n नंबर ऑफ पॉईंट्स आहेत, n किती मला माहित नाही, तर त्याच्यावरती कॉर्ड जेव्हा ड्रॉ करायची वेळ ना, मला कॉर्ड ड्रॉ करायची वेळ आल्यावरती मला कुठलेही दोनच पॉईंट लागतात. n पैकी कुठलेही दोन पॉईंट लागतात. कुठलेही दोन पॉईंट लागल्यावरती मला असं वाटतं n पैकी दोन म्हणजे आपण NC2 असं म्हणतो. आणि आपल्या क्वेश्चनच्या रेफरन्स पैकी याचं उत्तर येईल 20 पैकी कुठलेही दोन पॉईंट घ्या. 20 पैकी दोन म्हणजे काय, 20 पासून दोन घर खाली जा, 20 आणि 19 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं उत्तर आलं 10. अरे अकड झालं ना, 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 असते इथं, म्हणजे याचं उत्तर आलं 190. सो 190 प्रकारच्या कॉर्ड्स आपण ड्रॉ करू शकतो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरचे पॉइंट्स घेऊन घेऊन. बरोबर. नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथं आपण का बरं जमलोय, मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय, कारण आपल्याकडं मॅथ्स सोपं करून दिलं जातं. ओके, आज आपल्याला काय सोपं करायचं, तर आपण कॉम्बिनेशन वाली सिरीज बघतोय. तर त्या केसमध्ये नाही की ना, जॉमेट्री वाला पार्ट मध्ये येतो कधी कधी. हालाकी सीईटीला त्याचे क्वेश्चन कमी आहेत, बट मला असं वाटतं त्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. स्टेट बोर्ड मधले एक्झाम्पल घेणार आहे बरं का सगळे. स्टेट बोर्ड मधले एक्झाम्पल आहे, पण त्याच्या कन्सेप्ट खूप चांगले युनिक आहे. ठीक आहे. तर इथे 3 क्वेश्चन लिहिलेले, 3 क्वेश्चन म्हणजे 3 कन्सेप्ट आहे छोट्या छोट्या, त्याची टॅगलाईन वरती दिलेली. तर टॅगलाईन अशी आहे की 20 पॉइंट्स आर मार्क्ड ऑन अ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. एक सर्कल आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती आपण ना काहीतरी 20 पॉईंट अशी मार्क केलेली आहे, व्हॉटेवर 20 ना. इथं एक असेल, इथं एक असेल, समजा इथं एक असेल, इथं एक असेल, असं काहीतरी 20 पॉईंट केलेले. समजा 20 धरून घ्या तुम्ही. त्यांनी विचारले पहिलं म्हणजे काय, हाऊ मेनी कॉर्ड्स कॅन बी ड्रॉन. आता पूर्ण कॉर्ड म्हणजे काय माहिती का, कॉर्ड म्हणजे सर्कम्फरन्स वरचा हे दोन पॉईंट जर जॉईन केले ना आपण, त्याला आपण कॉर्ड म्हणू शकतो. हे जॉईन केलं तरी, हे दोन जॉईन केलं तरी कॉर्ड म्हणतो. बघा ना, हे दोन पॉईंट जर जॉईन केलं तरी कॉर्ड म्हणतो, हे दोन जॉईन केलं तरी कॉर्ड म्हणतो, हे जॉईन केलं तरी कॉर्ड आहे. इव्हन हे दोघं जॉईन झाले तरी सुद्धा कॉर्ड आहे, ती छोटी का होईना कॉर्ड आहे. बरोबर ना. बेसिकली ना 3 गोष्टी असतात सर्कलच्या. पटकन सांगतो, सर्कल चॅप्टर मध्ये ते येईलच, पण आता सांगतो. एकतर लाईन अशी पास होऊ शकते, एकतर लाईन ना अशी पास होऊ शकते, आणि एकतर लाईन अशी पास होऊ शकते. म्हणजे बेसिकली मध्ये सर्कलच्या मध्ये बेसिकली जी लाईन सर्कलच्या बाहेर आहे त्याचा आणि सर्कलचा काहीच संबंध नाहीये. जी लाईन सर्कलला टच करून गेली त्याला आपण टँजंट असं म्हणतो. टँजंटचा विषय वेगळा आहे. आणि जी लाईन सर्कल वरती क्रॉस झाली, सर्कलला कट करते, त्याला म्हणतो आपण कॉर्ड. दुसरी गोष्ट तुमच्या डोक्यात आला असेल तर, मग हा जर समजा डायमीटर आहे, मग डायमीटर म्हणजे कॉर्ड आहे का, तर हो ऑफकोर्स आहे. डायमीटर इज द हायेस्ट लेंथ वाली कॉर्ड. डायमीटर पण कॉर्डच आहे, पण ती हायेस्ट लेंथ वाली. बरोबर ना. सो बेसिकली कॉर्ड म्हणजे काय, तर कॉर्ड म्हणजे सर्कलला कट करणारी गोष्ट. तर मला असं वाटतं, तुम्ही जर बघितलं ना, कुठलेही दोन पॉईंट जर जॉईन केले आपण समजा, तरी कॉर्ड भेटते आपल्याला. भले मग ते समजा अशी काहीतरी तुम्हाला डायगोनली तुम्हाला ती ऍज त्याचा रेडियस म्हणून गेली असेल तरी चालेल, त्याला आपण ठीक आहे ना. तर हे आपण पण चालतो. बेसिकली तुम्हाला दोन दोन पॉईंट जॉईन करायचे बेसिकली सर्कलच्या सर्कम्फरन्स वरचे. आणि क्वेश्चन काय म्हणतोय माहिती का, त्याच्यावरती 20 पॉईंट आहे. आता मी एक काम करतो, एक फॉर्म्युला सेट करून टाकू आपण. जर समजा सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती समजा n नंबर ऑफ पॉईंट्स आहेत, n किती मला माहित नाही, तर त्याच्यावरती कॉर्ड जेव्हा ड्रॉ करायची वेळ येईल ना, मला कॉर्ड ड्रॉ करायची वेळ आल्यावरती मला कुठलेही दोनच पॉईंट लागतात. n पैकी कुठलेही दोन पॉईंट लागतात. कुठलेही दोन पॉईंट लागल्यावरती मला असं वाटतं n पैकी दोन म्हणजे आपण NC2 असं म्हणतो. आणि आपल्या क्वेश्चनच्या रेफरन्स पैकी याचं उत्तर येईल 20 पैकी कुठलेही दोन पॉईंट घ्या. 20 पैकी दोन म्हणजे काय, 20 पासून दोन घर खाली जा, 20 आणि 19 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं उत्तर आलं 10. अरे अकड झालं ना, 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 असते इथं, म्हणजे याचं उत्तर आलं 190. सो 190 प्रकारच्या कॉर्ड्स आपण ड्रॉ करू शकतो सर्कलच्या सर्कम्फरन्स वरचे पॉइंट्स घेऊन घेऊन. बरोबर. हा झाला पहिला पॉईंट. दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलंय की हाऊ मेनी ट्रायंगल्स कॅन बी ड्रॉन. आता परत तेच, समजा एक सर्कल आहे, सर्कल वरती काहीतरी n नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, किती माहित नाही, पण n धरून टाकू आपण. फॉर्म्युला सेट करायचा ना आपल्याला, n नंबर ऑफ पॉइंट आपण घेतो इथं, हा ना. तर मला असं वाटतं ट्रायंगल साठी ना 3 पॉइंट लागतात, 3 पॉइंट जॉईन झाले पाहिजे, कुठले पण 3. हे बघा पोरांनो, जर समजा आपण हे दोन पॉइंट जर जॉईन केले, हे दोन जॉईन केले आणि इकडचं जॉईन केलं ना, स्टील या तिघांचा मिळून ट्रायंगल तयार होतोय. जर मला वाटलं हा एक पॉईंट घ्यायचा आहे, हा इथला पॉईंट घ्यायचा आणि हा इथला पॉईंट घ्यायचा आहे, तुम्ही जर 3 पॉईंट जॉईन केले ना पोरांनो,
तरी तुमचा ट्रायंगल बनतोय. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला फील काय होतं, कारण आपण इथे फील करायला बसलोय, सोपं करायला बसलोय, आपल्याला फील असं होतं की यार सर्कमफरन्सवरचे कोणतेही 3 पॉईंट घेतल्यावरती तुम्हाला ट्रायंगल बनतो. मग सर्कलच्या सर्कमफरन्सवरती एन नंबर ऑफ पॉईंट्स होते फॉर द फॉर्म्युला पर्पज, एन नंबर ऑफ पॉईंट्स होते. ते एन पैकी आपल्याला 3 लागतं. एन पैकी 3 कशी लिहितो आपण, NC3, बरोबर ना. एन नंबर ऑफ म्हणजे काय, याच्यापासून आपल्याला 3 लागतात फक्त ट्रायंगलसाठी. दुसरी गोष्ट, मग आपल्या एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय घेऊ शकतो आपण, आपल्याला 20 पैकी 3 पाहिजे होते. 20 पैकी 3 म्हणजे काय, मग परत तेच 20 पासून 3 घर खाली जाण वगैरे वगैरे, तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पाठ आता येतोच, ठीक आहे. परंतु समजून काय घ्यायचं होतं की कॉर्ड साठी 2 पॉईंट लागतात. दोन घ्या, NC2 हा त्याचा फॉर्म्युला आला. ट्रायंगल साठी 3 लागतात म्हणून आपण NC3 घेतला. आणि मला असं वाटतं जर तुम्ही थोडे समजदार असाल काय, तुम्ही असणारच आहे, विद्यार्थी तुम्ही असणारच आहे, तुम्हाला क्वाड्रिलॅटरल पाहिजे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे 4 पॉईंटने बंद केलेला गोष्ट. क्वाड्रिलॅटरल म्हणजे तो कसं आहे, असं नाही प्रत्येक वेळेस रेक्टँगलच राहील किंवा असं काहीतरी पॅरलोग्रामच राहील, तो असा पण राहू शकतो, असंही राहू शकतो, काही राहू शकतो. परंतु क्वाड्रिलॅटरल म्हणजे त्याला 4 म्हणतो आपण, 4 पॉईंट त्याला लागतील. मग जर समजा सर्कलवरती जर समजा n पॉईंट्स होते, n पैकी 4 पाहिजे आपल्याला, n पैकी 4 ला आपण कसं लिहितो तर NC4. आणि आपल्या एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर समजा सर्कलच्या सर्कमफरन्स वरती जर समजा 20 पॉईंट असतील तर 20 पैकी 4 आपल्याला लागतील. 20 पैकी 4 म्हणजे 20C4 आणि हा झाला त्याचा फॉर्म्युला. सो बेसिकली सर्कलच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जॉमेट्री कशी येऊ शकते, तर तुम्हाला कॉर्ड विचारतील, कॉर्ड विचारल्यावरती 2 पॉईंट लागतात NC2. जर तुम्हाला म्हटले का ट्रायंगल किती बनतील, ट्रायंगल करता 3 पॉईंट लागतात, तर आपण घ्यायचं n पैकी 3 पॉईंट. जर तुम्हाला म्हटले क्वाड्रिलॅटरल बनवायचं आहे, क्वाड्रिलॅटरल साठी आपल्याला 4 पॉईंट लागतात, तुम्ही n पैकी 4 घ्या, NC4, n पैकी 4. बरं, तो नंबर आता हा 20 दिलाय, काय पण राहू शकतो. लक्षात काय ठेवायचं, कॉर्ड म्हणजे 2 पॉईंट, ट्रायंगलला 3 लागतात आणि क्वाड्रिलॅटरलला 4 लागतात, एवढंच आहे. ओके.